जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा वळ पहावेना जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा बळ पहावेना सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि मी जाऊन आलो आहे ऑफिसला. यांना काहीतरी काम आहे म्हणून मी घरी आलो आहे. आता घेऊन जातो आहे. बघा काय काम आहे. आई तर रेडीच आहे आणि नानू पण रेडी आहे. नानूला तशीच आणली झोपेतून. ॲक्च्युली आम्ही आलेलो वेगळ्या कामासाठी, पण आता आलो तर बोरणाच्या सुद्धा. आणि यावेळेस आम्ही खूप क्रिएटिव्ह विचार केलेला आहे, वेगळं केलेलं आहे. तर बोरणाचं पण शेअर करेलच तुमच्यासोबत एक्झॅक्टली आम्ही काय बनवणार आहोत. खूप वेगळं केलं आहे थीम. मला तर काय माहीत पण नाही. तुझीच हेल्प लागणार आहे, कारण प्रिंटआउट्सला वगैरे तर अभिच हेल्प करणार आहे. म्हणजे बेसिकली बोरणामध्ये असं असतं की ते डेकोरेशनला आजूबाजूचे लहान पोरं जे आहेत ते एन्जॉय करायला पाहिजे, म्हणून त्यानुसारच मुलांना काय आवडतं त्यानुसारच सगळं थीम डिसाईड करतो. येस. आणि आम्ही मॉलमध्ये आल्यावर ज्ञानासाठी लवलॅबचा अल्फा स्ट्रोलर यूज करतो, जो की खूप छान आहे. पहिली गोष्ट म्हणजे याला सस्पेन्शन दिलेलं आहे की खड्ड्यातून किंवा कशातून गेलं तरी पण बेबीला हादरा नाही बसत. मोठे मोठे व्हील्स दिलेले आहेत त्याला, आणि ते लॉक पण दिलेलं आहे. इकडे बॅग ठेवण्यासाठी जागा दिलेली आहे. हे तुम्हाला दोन्ही साईडला होतं, फ्रंट आणि बॅक दोन्ही साईडला यूज करू शकतो. सनशेड दिलेला आहे कन्व्हर्टेबल. आपल्याला जर वाढवायचं असेल तर हा वाढवू पण शकतो इथून, याची चेन ओपन करून. मागे पॉकेट दिलेलं आहे ठेवायला, आणि खूप छान आहे. सेफ्टी हार्नेस दिलेला आहे. 3 वेमध्ये ठेवू शकतो. तर नाना झोपली म्हणून असं ठेवलं. रिक्लाइन मोड आणि सिटिंग मोडमध्ये पण ठेवू शकतो. सो खूप छान आहे. तुम्हाला पण तुमच्या बेबीसाठी अल्फा स्ट्रोलर यूज करायचं असेल, घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे, जाऊन तुम्ही घेऊ शकता. सो मॉलमध्ये आलो आणि थोडीशी शॉपिंग पण केली. आणि 31 जानेवारीचे मुक्काम पोस्ट देवाचं घर हे सुद्धा आम्ही तिकीट बुक केलेलं आहे. सगळ्या पूर्ण फॅमिलीचे तिकीट्स घेतलेले आहेत. सो तुम्ही पण जा आणि मायराचा मूवी जो मुक्काम पोस्ट देवाचं घर बघायला विसरू. आताच जाऊन बुक माय शोवर जरी बुक केले तरी पण तुम्हाला तिकीट्स अवेलेबल आहेत. आम्ही इकडे आलेलो म्हणून आम्ही इकडेच केले. आणि मूवी बघितल्यानंतर डोळ्यात पाणी येणार ना असं होणारच नाही. खूपच मस्त मूवी, एकदम मस्त आहे. मायरेची ऍक्टिंग तर एक नंबर आहे. म्हणजे तिच्यात काय मॅच्युरिटी लेवल आहे, दॅट इज अनदर. मस्तच मूवी आहे, नक्कीच बघा. मस्ट वॉच. म्हणजे तुम्ही जेवढा वेळ टाईम बघतील तेवढा वेळ तुमच्या डोळ्यातून पाणी येणार. हे 100% आहे. सो आता आम्हाला बेसिकली घरी जाऊन थोडंफार बोलण्याची तयारी करायची. भरपूर सारं ब्लॉगमध्ये एक क्वेश्चन रिपीटेडली येते, दीपा कुठे गेली. सो दीपा गेली आम्हाला सोडून, कारण दीपाचं आता लग्न ठरलं म्हणजे करतायत ते लोक, त्यामुळे ते घेऊन गेले दीपाला. आणि अजून काही नाही लग्नाला, पण ते मोस्टली करतीलच म्हणून. असं आम्ही नेहमी बोलतो ना की प्रत्येक जण आपल्या बरोबर लाईफ टाईम नसतं, तसंच आहे. तर आमची जाम गडबड अक्षरशः. आणि या गडबडीमध्ये हिने आज वरच्या घराची चावी घरातच ठेवली आणि आम्हाला वर जाता नाही आलं. मग माझे मी लोकल्स ऑफिसचे घालायचे जागी मी म्हणजे कॅज्युअल शूज घालून निघालो. म्हणजे एवढं की खूपच. आणि ऍक्च्युली आम्ही 10 days नव्हतो, तर एवढं ते आमचे कपडे वगैरे वॉश वगैरे सगळं. आणि या पोरी काही करून देत नाही. नाना काय करते माहितीये, ही कपडे आवरायला जाते, नाना बॅग मधून काढते बाहेर, ती घडी करून ठेवते, नाना परत काढून चाललेलं असतं दिवसभर. त्या पोरींचं तेच चाललेलं असतं. आमचं पूर्ण बिझी झालेलं आहे. आता आम्हाला हे बोलण्याच्या ज्या गोष्टी करायच्या त्या या झोपल्यावर किंवा संध्याकाळी निवांत करणार आहोत. सो आता जेवढं गोष्टी असं कलेक्ट करता येतं तेवढं करतो. वाण आणायचं आहे, भरपूर गोष्टी बाकी आहेत आणि आमच्याकडे 2च दिवस आहेत.
सगळे डेज एकूण एक लागलेले आहेत. तर आम्ही बोरणार करणार आहोत संडेला. 1 तारखेला तर आमच्याकडे गणेश जयंती आहे, तर तिथे मोठं हे असतं. आणि 2 दिवस तर एक दिवस आडगावला जाणार आमचा 13वाला. आणि आज काय, मग 3 तारखेला आम्हाला नाही 31st पण आमचं वेगळं एक बाहेर चाललो तिथे आहोत. मग आजचा आणि उद्याचाच दिवस आहे. त्यात आम्ही काय करणार आहोत माहीत नाही. आमचा अख्खा वेळ या पोरीच्या मागेच जातो. चलो. सो आजच्या दुपारच्या लंचमध्ये आमच्या इथे आलेला आहे निखिल. निखिलला टाइम नाही अजिबात. निखिल बिझी झालाय थोडा शेड्यूल. थोड्याच दिवसात तुम्हाला कळेल का शेड्यूल बिझी येतो. कामात गुंतलेला आहे. लवकरच फेब्रुवारी महिना खूप चांगला आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये भरपूर चांगल्या गोष्टी होतात. आमचं लग्न झालं तसं माझं पण काहीतरी होण्याची शक्यता आहे. लग्न नाही दुसरं काहीतरी आहे पण आहे. स्टेट्यून ना. वॉच मी. हॅलो. फायनली पासपोर्ट आला आमच्या शाहूचा. कुठे जायचं. येशील तू चाचू बरोबर येशील आता घुमी. बघू दे पासपोर्ट दे मला दे. फायनली सावी कुणाल दुर्गे. ऑफिसमधून जाता फाल्गुनीने काम लावलं. ते काम म्हणजे बघा हे सगळं घेऊन जायचं आहे. कारण की यांचं बोरनाळ आहे. बोरनाळची तयारी करायची आणि त्या प्रिंटआउट करायचं. काहीतरी वेगळं करायचं म्हणते पण प्रिंट आणि त्यासाठी कामं होते. बघा घरी आलं आणि ही माझी शूज. कुठे चालली तू शूज घालून. बाबाचे शूज घालून कुठे चालली. हे नंदू कुठे चालली. आणि हे बघा पसारा. दाबेली नाही बँजो आणलंय. बँजो आले म्हणजे टकलू. आणि जिताडा फ्राय राईट. मग काय वाम आहे का. वाम फ्राय आणि रस्सा. काय आजच्या जेवणामध्ये हेच वाटतं. गुड मॉर्निंग. रात्री बोरणार करता झोपून गेलो. पण तुम्हाला मी याची कमाल अजून दाखवली नाहीये की तुम्ही गाडी क्लीन करू शकता. आणि हे विंडोला बघा इकडे पण आहे की ज्याच्याने तुम्हाला दिसत असेल. म्हणजे हा 2 in 1 यूज आहे. इकडे व्हॅक्यूम आहे आणि इकडे एअर फेकतो. म्हणजे त्याच्याने आपण हवा मारून ते क्लीन पण करू शकतो. सो अगाराचा हा हँडहेल्ड व्हॅक्यूम क्लीनर खूप छान आहे. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली. जाऊन चेक करा. आणि तुम्ही पण तुमच्या घराच्या यूजसाठी आणि कारच्या यूजसाठी घ्या. पर्सनल एकदम खूप छोटा आहे. पोर्टेबल आहे. सो काल बोरनाळचं सगळं बनवता लेट झालं आम्हाला आणि आम्ही झोपलो. खूप काय नवीन आयडिया आहेत. तुमच्या डोक्यामध्ये काय आयडिया आहेत आम्हाला पण कमेंटमध्ये सांगा की काय केलं पाहिजे. बोरनाळला अजून 2-3 दिवस बाकी आहेत. सो आम्ही विचार केला काहीतरी क्रिएटिव्ह करायचं. मागच्या वेळेस तर काय करता आलं नाही कारण की खूप छोट्या होत्या दोघी. पण यावेळी आम्ही विचार केला की आम्ही म्हणजे फाल्गुनीने विचार केला की चांगलं काहीतरी क्रिएटिव्ह करा म्हणून ते प्रॉप्स ते आणलेत. आणि त्या सगळ्या गोष्टी काय करणारे चॉकलेट्स हे ते सगळ्या गोष्टी आणल्यात. तुमच्या डोक्यामध्ये तुम्ही बोरनाळ जर केला असेल तर कसा करता कमेंट करून सांगा. आणि आम्हाला पण काहीतरी ॲडवाईस द्या की असं करा म्हणून. आम्ही पण तसं काय करायला ट्राय करू. अजून माहीत नाही आहे. आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला काहीतरी स्पेशल दिसणार आहे. खूप दिवसानंतर ती गोष्ट घडणार आहे. उद्याचा ब्लॉग पण खूप छान असणार आहे. सो आपली ट्रिप तुम्हाला माहिती आहे की काश्मीरला चालली आहे. सो काश्मीरला जाण्यासाठी इथे नंबर दिलेला आहे. ऑलरेडी बुकिंग झालेले आहेत. तुमचं पण सीट रिझर्व करून घ्या आणि आमच्याबरोबर काश्मीरला चला. मजा येणार आहे. गंडोला राईड पण असणार आहे. ऑप्शनल असणार आहे. खूप लोकांचे क्वेश्चन्स होते ते.
पण गंडोला राईड ऑप्शन्स असणार आहे. सो जा इकडे या नंबरवर आणि तुमची सीट बुक करून घ्या. आणि तोपर्यंत आजच्या कामाला मी निघतोय आणि उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका. खूप इंटरेस्टिंग आणि मजेदार असणार आहे, कारण की ज्ञानाचे ट्रॅन्ट्रम्स खूप टाईमानंतर आम्ही झेलणार आहोत. आणि झेलणार आम्ही नाही आहोत, आम्ही सांगितलं की तुम्ही झेलायचे ट्रॅन्ट्रम आणि तुमच्याकडेच ठेवायचे. बघूया चला. सो तोपर्यंत असेच ज्ञानासावीवर प्रेम करत राहा, अबुनीवर प्रेम करत राहा आणि हसत राहा, खेळत राहा आणि मजेत राहा. बाय बाय. क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे, क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी, अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी.